रस्ता ओलांडताना अनेकदा मुलं येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेत नाहीत किंवा पुढे शाळा आहे अशी पूर्वसूचना देणाऱ्या फलकांकडे वाहन चालक दुर्लक्ष करतात, बेजबाबदारपणे वागतात. त्यामुळे अपघात घडतात. तर उत्तर प्रदेशमधल्या इटाव्यातील बरलोकपूर गावात अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एक चिमुकली शाळेतून घरी परतत होती. सुट्टी म्हटलं की मुलं दंगामस्ती करतच घराकडे धावत सुटतात. बहुधा ही चिमुकली सुद्धा त्याच ओढीनं निघाली असावी. त्याच दरम्यान भरधाव वेगानं आलेल्या ट्रकनं तिला चिरडलं आणि क्षणात खेळणारी बागडणारी चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे मुलांकडे पालक, शिक्षकांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं सुद्धा पालन करणं तितकंच महत्त्वाचं आहे. काही गुन्हेगारांची डेअरिंग इतकी वाढत चालली आहे की ते दिवसा ढवळ्यात सुद्धा गुन्हे करतात. तर उत्तर प्रदेशमधल्या मथुरेत अशीच एक घटना घडली. एका उच्चभ्रू वसाहतीला जणू काही युद्धभूमीचं स्वरूप आलेलं होतं. घरासमोरील रस्त्यावर एक टोळकं हातात दाणकी आणि काही शस्त्र घेऊन घराकडे चाल करून आलं होतं. त्याचवेळी घरातील सदस्यांनी त्यांचा जोरदार विरोधही केला. घरातील व्यक्ती तलवार घेऊन गेटजवळ आल्याचं आपण या व्हिडिओमधून बघू शकतोय. तर दोनही बाजूने एकमेकांना शिवीगाळ सुद्धा केली जाते. जोरदार दगडफेक सुद्धा सुरू होती. 10 ते 12 जणांचं टोळकं घरात शिरून लुटीसह हत्याकांड घडवण्याच्या प्रयत्नामध्ये होतं, अशी तक्रार या घरातील महिलेनं केली आहे. मात्र अजून एकाला सुद्धा या संदर्भात अटक झाली नाही. आजकाल चोरीला काय जाईल याचा काही नेम नाही. चोरांना तर आता गटारावरील लोखंडी जाळीचे डोहाळे लागलेत. कधी बदलापूर, श्रीनगर आणि आता उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद. रात्रीच्या दरम्यान चोर गटारावरील लोखंडी जाळी चोरण्याच्या तयारीमध्ये आले. एक जण रिक्षामध्ये आणि दोघे खाली उतरले. बाजूलाच गटारावर असलेली भली मोठी जाळी त्यांनी उचलली, रिक्षात भरली आणि पसारही झाले. असा एका मागोमाग एक चोरांचा जाळी चोरीचा हा ट्रेंड सुरूच दिसतोय.